जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. माय बेबी, तू का आलायस इकडे? तू जा. शनाया माझं ऐकून घे ना तू. हे बघ, मला माहिती माझं चुकलं. मी तुला सांगायला हवं होतं की मी ड्रायव्हर म्हणून जॉब करतोय, पण आय एम सॉरी फॉर दॅट. पण तू आधी घरी चल ना प्लीज. तू का आलायस इकडे? तू तुझ्या घरी जा. मी तुझ्याबरोबर कुठे येणार नाही. मी माझ्या मम्माकडे राहणार आहे. ओके? ऐक ना, असं नको करूस. 2 महिन्यांचा प्रश्न आहे. इतके दिवस आपण सहन केलं ना, आता बस थोडेच दिवस राहिलेत. आणि हे एकदा झालं ना की राधिकाची कटकट संपेल. प्लस मी नवीन जॉब शोधतोच ना. रिअली? आता कुठला नवीन जॉब करणार आहात मिस्टर गुरुनाथ सुभेदार? अरे यार, यासाठी लग्न नाही केलं मी तुझ्याशी. एक तर मला असं गृहिणी म्हणून राहावं लागलं. मला कुठे माहित होतं की तुझा जॉब जाणार आहे आणि नवीन जॉब मिळेल असं वाटलं होतं, तर तुला हा जॉब मिळाला. अगं पण तो म्हणतोय ना, प्रयत्न करतोय तो. यू शट अप. एक्झॅक्टली. मी बेबी, यू आर राईट. किडे शट अप. तू एक शब्द बोलायचा नाहीयेस आता. जस्ट शट अप. माझी बेबी बरोबर बोलते. अहो काय बरोबर, काय बरोबर? तुम्ही तिला समजवायचं सोडून तिला तिची बाजू काय घेते? बरोबर काय म्हणताय? का नको म्हणू? हा, सांग ना, का नको म्हणू मी? अम्मा, इतकं मोठं खोटं बोलला का माझ्याशी? सच अ बिग चीटर. अगं पण त्याने प्रयत्न केले तर त्याला मिळेल ना एखादा जॉब चांगला. नाही म्हणजे अहो नाही, मी खरंच केड्या म्हणतो ते बरोबर आहे. मी खरंच जॉब शोधेन ना शनाया, मला मिळेल नवीन नोकरी. हो का? तुला तरी माहितीये का की तुला नवीन जॉब मिळणार आहे का नाही? यार गॅरी, तुला ना काही किंमतच नाहीये माझी. यू हॅव नो व्हॅल्यू फॉर मी. माझ्या फ्रेंड समोर केवढा इन्सल्ट झाला यार. यू ब्रोकन माय हार्ट, यू ब्रोकन माय ट्रस्ट. मम्मा, तुला माहितीये मी माझ्या फ्रेंड्सना सांगितलं होतं की गॅरी लंडनला असतो आणि हा काय करत होता? तर आम्हाला पिकअप करत होता हॉटेलमधनं स्वतःच्या टॅक्सीमध्ये ड्रायव्हर म्हणून. मला तर आता सोशल मीडियावरनं पण ऑफ राहावं लागणार आहे. आता सगळे फ्रेंड्स तिथे ट्रोल करतील मम्मा मला. माय गॉड. शनाया ऐक ना माझं प्लीज. मी रिक्वेस्ट कर, मी परत सॉरी म्हणतो तुला. तू प्लीज घरी चल ना. सॉरी म्हणून काय होणार आहे गॅरी? हे सगळं रेपिटेटिव्ह नाही वाटत आहे का तुला? मलाच कंटाळा आलाय आता. मी दरवेळेला तुझ्यावर ट्रस्ट करायचं आणि तू तेच करायचं. तू कायम माझा ट्रस्ट तोडायचं. पास आता मला कंटाळा आलाय तुझा. आय डोंट वॉन्ट टू सी यू एव्हर अगेन. मला तुझा चेहरा बघायचा नाही, मला तुझ्यावर राहायचं नाही. आय एम डन विथ यू. मला यापुढे तू कॉन्टॅक्ट करायचाही प्रयत्न करू नकोस, कळलं ना? आपलं रिलेशनशिप संपलं. प्लीज यार, मला एकदम काय चाललंय? मला ती जा म्हणाली ना. एक मिनिट. जस्ट गेट आउट. तुम्ही मला जस्ट गेट आउट. गेट आउट. अहो मामा पण त्या खबरदार दार उघडलंस तर